बऱ्याच जाणांका प्रश्न पडलेलो असा, ह्यो आडाळो तुम्ही वट्याक लावताच कसो. छोटे आडाळे असत उबे रावन कातूक मेळटा, एका एक फळकूट असा पासून त्या वट्याक असा चिकटून टेकवायचा आणि आपण त्याका टेकून कातूक घ्यायचं. आज मी आणलंय पेडवे, ताजे पडपडीत होते ते असे नीट करतो आम्ही. म्हणजे बसान खाली सगळा नीट करूची गरज नाही. मोठे जे आपण बसाचे आडाळे घेतो ना त्यांना कंबार दुखता. पहिलो तो बरं वाटतं, नंतर इतकी कंबार दुखता त्या अर्धवट होता ना. नाहीतर दुसरे जे आडाळे असतात ते पाय सोडून बसा गोया. हे उब्याने आपले बरे. पेडवे आणलं, सगळे नीट केलं, स्वच्छ धुतलं, त्याका मीठ लावून ठेवून दिलं. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात खोबरा घेतलं, अर्धो बारीक केल्लो होतो म्हणून कांदो, हळद, लाल तिखट, चिंच, धणे, किंचितसा मीठ, 2 लसणीच्यो पाकळ्यो बारीक वाटून घेतलं. आम्ही ना गावठी बुटकी मिरची असा ती वापरतो, त्यामुळे आमका ती खाऊची सवय ना. लाल भडक खाऊची सवय नाही, त्यामुळे रंग पिवळो दिसतो. नंतर एक पातेला घेतलं, फोडणीक घातलं कांदो, तेलात परतून झाल्यावर वाटा पोतलं, वरसून मीठ घाला, मीठ बघून घाला. वाटपात पण आपण जरा घालतो ना. मस्त उकळी इली की पेडवे सोडायचे. पेडव्याची चटणी बरोबर भाकरी, अप्रतिम मेनू. भारी लागतं हो, याच्यावर भात पण मस्त लागतं. 2 हिरव्यो मिरच्यो उब्यो कापून घातलं की स्वाद भारी येतं आणि चव पण मस्त लागतं. अशी करून बघा. जायच्या थंय ठेचून 4 ताजी तिरफळा काल म्हाका मिळाली बाजारात, ताजी आताची यंदाची, ती घातलं. एकदम भारी टेस्ट. अशी चटणी करा, खावा, आवडतली तुमका. आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.